आय हॅव ऑलवेज बीन अ होपलेस रोमॅन्टिक. मला बॉलिवूड सॉंग्स, मूवीज, बुक्स, नॉवेल्स या सगळ्या गोष्टी आधीपासूनच खूप आवडतात. आणि मला नेहमी हेच वाटायचं की प्रेम म्हणजे काहीतरी खास, काहीतरी स्पेशल. अँड ऑफकोर्स मी तर माझ्या लाईफची मेन कॅरेक्टर आहेच, पण ह्या मेन कॅरेक्टरला सुद्धा एका हिरोची गरज तर आहेच ना. असा कुणीतरी ज्याला हे माहिती असेल की फ्लॅवर्स, कार्ड्स, लेटर्स, नोट्स अशा लहान लहान गोष्टी एकमेकांसाठी करणं, एकमेकांना स्पेशल फील करून देणं आणि फिलिंग्स एक्सप्रेस करणं हीच माझी लव्ह लँग्वेज आहे. आणि स्वामींनी माझ्या आयुष्यात सुद्धा एकदम तसाच व्यक्ती पाठवला जो माझ्यासाठी अगदी योग्य आहे. जोडीदार म्हणजे फक्त प्रेम करणारा माणूस नाही, तर असा कोणीतरी जो स्वतःसोबत इतरांचाही तेवढाच विचार करेल, जो कष्टाळू असेल, मेहनती असेल, प्रामाणिक आणि प्रेमळ असेल आणि महत्त्वाचं म्हणजे नात्यांना वेळ देणारा असेल. कारण एकमेकांना वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आम्ही दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. त्यांना माझ्यासारखं बुक्स, पोयम्स या गोष्टींची अजिबात आवड नाही आहे. पण त्यांनी हे समजून घेतलं की मला कशी स्टोरी हवी आहे, मला कशात प्रेम दिसतं आणि नात्यात मला काय महत्त्वाचं आहे. आणि हे समजून घेणं, त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हेच माझ्यासाठी खूप आहे. आमचं नातं कोणत्याच मोठ्या गोष्टीवर नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींवर उभं आहे. जसं की एकमेकांना समजून घेणं, वेळ देणं, लक्ष देणं आणि गरज असेल तेव्हा फक्त एकमेकांच्या सोबत असणं. त्यांच्या सोबत असताना सगळं काही सोपं वाटतं आणि मन एकदम शांत असतं. आम्ही दोघेही परफेक्ट नाही, चुका होतात, कधी कधी मतभेदसुद्धा होतात, पण प्रत्येक वेळी दूर जाण्याऐवजी आम्ही थांबलो, एकमेकांकडून शिकत गेलो, एकमेकांसाठी असायला, एकमेकांसाठी जगायला, कधी बोलून तर कधी फक्त शांत राहून. आम्ही रोज प्रयत्न करतो शब्द कमी ठेवायला पण भावना जपायला, सोडून जाण्याऐवजी सोडवायला शिकतो, हळूहळू पण मनापासून, एकमेकांसाठी आणि एकमेकांसोबत. आता तुम्ही विचार करत असताल की मी एवढं कौतुक करतेय, ती व्यक्ती नक्की आहे कोण? तर आज मी तुम्हाला माझ्या जोडीदाराची ओळख करून देणार आहे. सो लेडीज अँड जेंटलमेन, इंट्रोड्यूसिंग यू टू माय फेवरेट ह्युमन, माय लाईफ पार्टनर, द वन हू फील्स लाईक होम टू मी. मला तर माझ्या मनासारखा जोडीदार भेटला आणि लव्ह स्टोरी सुद्धा. सो हे नातं माझ्यासाठी खूप खास आहे.